मागील 5 वर्षांमध्ये निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त आहे। त्यामुळे यंदाही भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त राहणार का? मुख्यमंत्री पदावरील दावा स्ट्राईक रेटच मजबूत करेल का? अशा पद्धतीचे प्रश्न आता नक्कीच विचारले जात आहेत। मुख्यमंत्री संख्याबळानुसार नाही तर चर्चेने ठरेल असं फडणवीसांनी म्हटलं होतं। त्यामुळे या स्ट्राईक रेटची चांगलीच चर्चा होते। आपण पाहूया स्ट्राईक रेट काय आहे। 1999 मध्ये भाजपचा स्ट्राईक रेट लढलेल्या जागांच्या तुलनेत 48% होता। 2004 मध्ये तो 49% होता आणि 2009 मध्ये 39% होता। 2014 मध्ये जेव्हा सर्वच पक्ष वेगवेगळे लढले त्यावेळी 47% स्ट्राईक रेट भाजपने ठेवला होता। 2019 मध्ये मात्र घसघशीत वाढ होऊन तो 69% झाला होता। त्या तुलनेत शिवसेनेचा स्ट्राईक रेट 1999 मध्ये 43%, 2004 मध्ये 38%, 2009 मध्ये 28%, 2014 मध्ये भाजपपासून वेगळं लढण्यामुळे फक्त 22% इतका स्ट्राईक रेट होता आणि 2019 मध्ये मोदी 2.0 च्या लाटेमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा शिवसेनेच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे 45% पुन्हा एकदा झाला। पण 2024च्या निवडणुकीत भाजपने 147 जागांवरती निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा संख्याबळ शिवसेनेपेक्षा जास्त राहील अशीच दाट शक्यता यावेळी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।